नमस्कार. आज आपण जे वाघ बघतोय आपल्या देशामध्ये त्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वाघांच्या संरक्षणासाठी कायदा केला 1972 साली आणि त्यामुळे आपल्या देशामध्ये वाघांना संरक्षण मिळालं आणि त्यानंतर आपल्याकडे वाघांची संख्या चांगल्या प्रमाणामध्ये पाहायला मिळाली. अन्यथा 1970च्या जवळपास आपल्या देशामध्ये 600 वाघ होते आणि त्यानंतर इंदिरा गांधीजींनी पुढाकार घेऊन व्याघ्र प्रकल्प सुरू केला आणि आत्ता आपल्या देशामध्ये 50हून अधिक व्याघ्र प्रकल्प असून 3000पेक्षा जास्त वाघ आहेत. या व्याघ्र प्रकल्पाला 50 वर्ष पूर्ण झाली आणि त्यानिमित्त पुण्यामध्ये एक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. त्याविषयी माहिती घेऊया राजीव पंडित यांच्याकडून. इंग्रज आल्यावरती त्यांनी वाघ त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच बघितला. आणखीन मग हे रुबाबदार प्राण्याची शिकार करणं हा त्यांच्या दृष्टीने एक काय म्हणू आपण की अभिमानाची गोष्ट होती. म्हणजे किती अधिकाऱ्यांनी किती वाघ मारले असं एक त्यांच्यात हे होतं. म्हणजे आफ्रिकेत ते जेव्हा गेले तेव्हा सिंहही बघितला, तेव्हाही तसंच त्यांनी आफ्रिकेत सिंहांची शिकार केली. तशीच गोष्ट भारतात झाली आणि मग भारतामध्ये ही शिकार करताना त्या काळी ते पारतंत्र्यात असलेले त्यांच्या हाताखालचे जे मांडलिक राजे होते तर त्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी म्हणून त्यांच्या राज्यातल्या जंगलांमध्ये त्यांना शिकारीला बोलवणं, आणखी मग वेगवेगळ्या सोयी करणं, हे काय गुलामगिरीच्या लक्षणातनं हे केलं आणि मग स्वतःही खूप शिकारी केल्या. म्हणजे एक उदाहरण मी देईन की सरगुजा नावाचं एक मध्य प्रदेशमधलं संस्थान आहे. तर त्या महाराजांनी त्यांच्या आयुष्यात 1700 वाघ मारले एकट्या महाराजांनी. तर म्हणजे आजच्या वाघांच्या संख्येच्या कित्येक पट म्हणजे त्या ह्याच्यात तो 1700 आकडा खूपच मोठा होतो. तर त्यामुळे ही संख्या वाघांची कमी कमी होत गेली. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये भारताचं सर्व हे की आपण पारतंत्र्यातनं अनेक वर्षाच्या स्वातंत्र्य झाल्यामुळे गरिबी होती, अनेक म्हणजे काय म्हणू आपण की इकॉनॉमिकली आणखीन तांत्रिकदृष्ट्या सुद्धा इतर देशांच्या खूप मागे होतो. त्यामुळे पहिल्या सरकारांची धोरणं अशी होती की आपल्या इथे पायाभूत हे कशा होतील, म्हणजे धरणं बांधू, रस्ते बांधू, रेल्वे आणू वगैरे वगैरे, ह्या सगळ्या विकासाच्या गोष्टींकडे लक्ष होतं. आणखीन वाईल्ड लाईफ हे त्या मानाने दुय्यम गोष्ट होती. आणि त्या काळामध्ये अजून एक हे होतं की समजा एखाद्या प्राण्याची शिकार केली आणि सापडला तर सामान्य माणसाला काहीतरी शिक्षा होती, पण जे संस्थानिक विलीन झाले होते तर त्यांना स्पेशल सूट दिली होती की त्यांना मात्र काहीच की त्यांना काहीच हे करायचे नाही. त्यामुळे त्यांची हंटिंग ग्राउंड्स वगैरे, म्हणजे ती जंगलही त्यांची हंटिंग ग्राउंड्स होती असं हे होते. तर त्यामुळे त्या काळातही शिकार चालूच होती आणि त्यामुळे वाघाची संख्या खूपच हळूहळू कमी होत गेली. 1972च्या सालामध्ये वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानी सर्व्हे आपला भारताचा करायचं हे केलं आणि मग तेव्हा वाघांची संख्या साधारण 1700च्या आसपास आहे असं हे झालं होतं. आणि जर चित्र जगाचं बघितलं तर वाघ फक्त आशियामध्येच, म्हणजे आशिया खंडामध्येच आहे. हां, तर त्याच्यामध्ये बाकी ठिकाणी तर त्यांची स्थिती अजूनच कमी आहे, म्हणजे सायबेरिया म्हणा किंवा चायना म्हणा. तर त्यामुळे वाईल्डमध्ये जर जगतील म्हणजे वन्य अवस्थेत तर ते भारतातच जगतील असं. त्यामुळे जगातल्या जे हे सर्व वाईल्ड लाईफवरती काम करणारे लोक आहेत तर त्यांचा खूप भारतावरती प्रेशर होतं की हे तुम्ही वाघ, तुमच्यासाठी वाघ वाचवण्यासाठी काहीतरी करा. आणि मग आपल्या सुदैवाने त्या काळामध्ये आपल्याला इंदिरा गांधी पंतप्रधान होते की ज्यांचा पर्यावरणाकडे बघण्याचा दृष्टिकोन एक सकारात्मक होता. तर त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा 1972 साली ही संख्या आल्यावरती वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट हा जो सुधारित ऍक्ट आहे तो आणला आणि त्याच्यातनं सर्वांना एका पातळीवर आणलं. म्हणजे जो संस्थानिकांना सेपरेट अधिकार होता तर तो काढून टाकला. आणखीन मग त्याला धरून त्यांना अशी ज्या हे आले होते सूचना की आपण काही जंगलही वाघांसाठी प्रोटेक्ट केली पाहिजेत. तर त्याचं पाऊल म्हणून 1973 साली प्रोजेक्ट टायगर असा त्यांनी लॉन्च केला आणि 9 जंगलांमध्ये भारतातल्या सुरुवात झाली. कॉर्बेट नॅशनल पार्क टेक्निकली पहिलं व्याघ्र प्रकल्प भारतातला मानला जातो आणि महाराष्ट्राचा धरला तर मेळघाट हा त्याच काळात झालेला हे आहे. कैलास सांखला हे सर्व प्रोजेक्ट टायगरचे पहिले डायरेक्टर म्हणून आपण हे केलं आहे. आणि मग ती संख्या तिथपासून प्रोजेक्ट टायगरची वाढत वाढत आज 54 प्रोजेक्ट टायगर पर्यंत गेलेलो आहोत. आणि मग जी संख्या आपली त्यावेळेस 1700ची होती आज 3000च्या पुढे आज वाघांची संख्या आपल्याकडे आहे. तर याच्यामध्ये आता ही संख्या वाढती आहे, पण आज जग पण बदललेलं आहे. म्हणजे जसं चीनचा काय आर्थिक पॉवर वाढत गेली तसं
त्यांचं पैसा त्यांनी वाघाच्या ह्याच्यात घालायला सुरुवात केली, कारण त्यांच्या ट्रॅडिशनमध्ये म्हणजे पुरातन काळापासून वाघाचे वेगवेगळे अवयव हे औषधात वापरण्याचं त्यांच्या ह्याच्यात आहे. आणि मग त्यामुळे पैसे आले, मग त्याच्यामुळे शिकारी वाढल्या. एकेकाळी फक्त काय म्हणू की आपण शौर्यासाठी म्हणून वाघ मारला जायचा, पण तो आता कमर्शियल याच्यासाठी मारला जातो. आणखीन वाघाचे सर्व अवयव वापरले जातात, म्हणजे त्याच्या कातडीच नाही तर त्याच्या हाडं असतील, डोळे असतील, लिंग असेल, नखं असतील, सगळ्या गोष्टींसाठी तो वाघाचा हे केला जातो आणि त्यातनं प्रचंड पैसे मिळतात. आणि मग त्यामुळे वाघांची शिकार चालूच आहे या सगळ्यातनं. तर त्यामुळे होतंय काय की आज प्रोजेक्ट टायगर हे एक बेट तयार झालेलं आहे की ज्याच्या आत वाघ आहेत. अर्थात वाघांची संख्या वाढल्यावरती ते वाघ याच्या प्रोजेक्ट टायगरच्या बाहेर येतात आणि मग उघड्यावरती आल्यानंतर मग त्यांची शिकार करायला कदाचित चान्स मिळू शकतो. तर असं ही आजची आपली परिस्थिती आहे. आपण ह्या सर्व प्रोजेक्ट टायगरला 1973 पासून आज धरलं तर 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणखीन एक यशस्वी भारतातला प्रोजेक्ट म्हणता येईल की ज्याच्यातनं वन्यजीवांचं संरक्षण करण्यासाठी हे केलं. अनेकदा विचारलं जातं की वाघच का, म्हणजे तुम्ही फक्त हे. तर वाघ याच्यासाठी त्यांनी निवडला की वाघ लोकांना जोडता येतो, म्हणजे आपल्या पुराणात पण होता. त्याच्यानंतर आपला राष्ट्रीय प्राणी पण आहे. त्याच्यानंतर वाघ हा खूप रुबाबदार प्राणी आहे, तर त्यामुळे मी लोकांना सांगायला गेलो की आपण वाघाला वाचवूया तर लोक पटकन त्याच्याशी अटॅच होतात. तर त्यामुळे लोकांना जोडून घेणं हे पण शक्य आहे. आणि मग एक वाघ वाचवताना त्याची जी संपूर्ण जीवनशैली आहे तर ती लक्षात घेऊन की वाघ हा एकटा राहतो. एक नर वाघाचं साधारण 50-60 स्क्वेअर किलोमीटरचं एरिया असतो आणि त्याच्यात 2 किंवा 3 वाघिणी असतात, छोटे छोटे त्यांचे असतात, पण सगळे एक एकटे राहतात, मिलनापुरते एकत्र येतात. पण सर्व वाघांना म्हणजे मादी असेल नर असेल त्यांना साधारण 60 हे मोठ्या आकाराचे प्राणी दरवर्षी खातात ते. म्हणजे त्यात हरिण असेल किंवा गव्याची पिल्लं असतील वगैरे वगैरे. तर म्हणजे आता थोडक्यात लक्षात घ्या की जेव्हा त्याला 60 प्राणी खायला लागणार आहेत वर्षभरात, तर तो त्यातले धष्टपुष्ट प्राणी खाऊत नाही, तर त्या कळपातले जे थोडेसे वीक आहेत, कमकुवत, तर तेच प्राणी मिळतात. म्हणजे थोडक्यात की एका वाघाला 60 प्राणी खायचे, तर आपण कॅल्क्युलेशन मध्ये गेलो तर 300-400 तरी त्या प्रकारचे प्राणी तिथे असायला पाहिजेत. आणि मग ते प्राणी पाहिजेत तर त्यांना लागणारं ते शाकाहारी प्राणी जगायला गवत लागणार आहे त्यांना. ते फक्त गवत खात नाहीत तर अनेक झाडांची पानं खातात, तर ती झाडं पाहिजेत. आणखीन मग वाघालाही खूप पाणी लागतं, त्या प्राण्यांनाही पाणी लागतं, म्हणजे थोडक्यात पाणीही पाहिजे. म्हणजे एक वाघ वाचवताना आपण त्या जंगलाचं संपूर्ण गवत वाचवतोय, ती झाडं वाचवतोय, ते शाकाहारी प्राणी वाचवतोय. आणि मग ह्या ह्याच्यातनं छोटे प्राणी म्हणजे सरपटणारे प्राणी आहेत, ते कीटक हे वाचणारच आहेत, पक्षी वाचणार आहेत. तर त्यामुळे एका वाघाला हे आपण जंगलाला वाचवण्याच्याच प्रतीक म्हणून वाघाला वाचवणं असा हा यामागे आपला विचार होता. आणखी मग त्याच्यामुळे धरून वाघाला वाचवायला आपण सुरुवात केली. आपलं आता हे प्रदर्शन हा, तर आता हे प्रदर्शन हे 50 वर्ष पूर्ण झाली, तर त्या निमित्ताने आपण त्याचं कौतुक, ह्या प्रकल्पाचं, एक पर्यावरण विषयात आपण काम करणारी संस्था आहे. आणखी मग असा एक यशस्वी प्रोजेक्ट आहे. आपण दरवेळेला फक्त काय म्हणत असतो की हे चुकलं ते चुकलं, पण कधी चांगल्या गोष्टीचं कौतुक करत नाही, म्हणून त्या गोष्टीचं कौतुक करण्यासाठी हे प्रदर्शन घेतो आहोत. 29 नोव्हेंबरला त्याचं उद्घाटन आहे संध्याकाळी 6:30 वाजता. आणि मग 3 डिसेंबर पर्यंत ते खुलं आहे, सगळ्यांसाठी मोफत उघडं आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 8 या वेळात ते यशवंतराव चव्हाण कला दालन इथे उघडं असणार आहे. तर याच्यामध्ये आम्ही काय काय मांडलं आहे, तर ह्या सर्व आत्ता जी आपण सांगितली, तर ह्या वाघाची इतिहास, त्याला काय काय धोके आहेत हे जे मी आत्ता सांगितले, तर ते धोके सांगितलेले आहेत. त्याचबरोबर व्याघ्र प्रकल्प कसा सुरू झाला, मग एखादा व्याघ्र प्रकल्प निर्माण कसा होतो, म्हणजे त्यासाठी काय काय नोटिफिकेशन्स लागतात, त्यातलं कोर आणि बफर एरिया म्हणजे काय असतं, त्याच्यात तांत्रिक आणखी लोकांच्या दृष्टीने काय फरक असतो, हे भाग मांडलेले आहेत. टुरिझममध्ये लोक टुरिझम करत असतील तर त्यांनी काय काय त्याची काळजी घेतली पाहिजे याच्याविषयी मांडलेला आहे. हा लोकांना माहीत असलेला भाग आहे, पण तिथे जेव्हा हा प्रोजेक्ट टायगर स्थानिक लोकांच्या संबंधात येतो, कारण अनेक जंगलाच्या भोवती अनेक गावं आहेत, काही लोक आत राहत आहेत, काही लोक त्याच्या जंगलाच्या चारी बाजूनी राहत आहेत, तर त्यांच्या आयुष्यात ह्यांनी काय फरक पडतोय हा एक मुख्य भाग आहे. त्याच्यानंतर हे काय म्हणू की प्रोजेक्ट टायगर त्यांना काय देते त्या बदल्यात, म्हणजे त्याच्यामध्ये एक इको डेव्हलपमेंट कमिटी नावाची कमिटी असते की ज्याच्यातनं काही पैसे, म्हणजे जे आपण एंट्री फी करतो तर ते फी, त्याच्यातनं काही पैसे हे या फाउंडेशनला दिले जातात. आणि मग त्यातनं तिथल्या मुलांना शैक्षणिक साहित्य दिलं जातं, किंवा मग जंगलावरचा ताण कमी करण्यासाठी त्यांना मोफत गॅस सिलेंडर दिले जातात. काही वेळा कर्ज दिली जातात की ज्याच्यातनं ती लोक काहीतरी स्वतःचं छोटासा व्यवसाय चालू करू शकतील वगैरे वगैरे, किंवा लग्नासाठी वापरू शकतील मुलांच्या.
वगैरे अशा प्रकारचं ते फाउंडेशन चालतं, तर ते ह्याच्यातनं चालतं. हा भाग त्याच्यात मांडलेला आहे. त्याचबरोबर आम्ही आगामी काळामध्ये ह्या टायगर रिझर्व्ह आत्ता पण झाली, यशस्वी झालोय, संख्या वाढली आहे, पण आगामी काळात बदलतोय परत एकदा. हां, तर धोके काय आहेत? तर मुख्य धोके असे आहेत की काही ठिकाणी वाघांची संख्या काही जंगलामध्ये आता त्या जंगलात किती राहू शकतात ह्याच्या परिपूर्ण पातळीवर पोहोचलेली आहे. मग ते वाघ बाहेर पडणार आहेत आता. जागा पाहिजे. आणि मग ते वाघ बाहेर पडले की अर्थातच बाहेर जंगल जर नसेल तर ते शिकारी करणार आहेत माणसांची किंवा त्यांच्या गाईगुरांची. आणखी मग याच्यातनं मनुष्य प्राणी संघर्ष वाढणार आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी अशी आहेत भारताची आज संख्या वाढली असेल तरी सगळ्या जंगलात वाढलेली नाहीये. म्हणजे मध्य भारत, महाराष्ट्र, कर्नाटक, अजून उत्तराखंड 3-4 राज्य आहेत की ज्या ठिकाणी संख्या वाढली आहे. पण काही राज्य अशी आहेत की जिथे एकही वाघ नाहीये. काही ठिकाणी प्रोजेक्ट टायगरमध्ये फक्त 10 वाघ, 5 वाघ इतकी कमी संख्या आहे. मग हे इनबॅलन्स जो आहे तर त्याच्यातनं त्या ठिकाणचे वाघ काही दिवसातच नष्ट होण्याचे संभव आहे. तर मग हा बॅलन्स सांभाळणं हा पण एक खूप महत्वाचा हां, म्हणजे आता त्याच्यामध्ये उपाय असा आहे की ते वाघ ज्या जिथे खूप मोठ्या संख्येने तिथनं रिलोकेट करणं. म्हणजे ते तिथनं बाहेर पडून शिकार होण्याच्या ऐवजी त्यांना इथनं उचलून म्हणजे जे बाहेर पडणार आहेत ते यंग वाघ असणार आहेत, तर त्यांना ज्या ठिकाणी वाघ नाही आहेत त्या ठिकाणी नेऊन टाकणं. पण त्याचबरोबर त्यांना नुसतं सोडून चालणार नाही ना, त्यांना खाण्याची पण व्यवस्था करायला लागली आहे, पिण्याची व्यवस्था. त्यामुळे हे खूप मोठा टास्क आहे. आता हे चॅलेंज आहे आपल्यासमोरचं की हे आपण करणार आहोत, कसं करणार आहोत त्याच्याबरोबर. आणि हे करताना फक्त गव्हर्नमेंट एकटं पुरेसं नाहीये, तर ह्याच्यामध्ये लोकही लागणार आहेत, गव्हर्नमेंटची निर्णय खाती लागणार आहेत. एकटं वन खात्याने म्हटलं तर तो वाघ नेऊन सोडतील, पण तो तिथनं वाघ बाहेर पडला तर त्याच्यासाठी काय इरिगेशन डिपार्टमेंट आहे, शेतकी डिपार्टमेंट आहे, त्यांच्या या लोकांचं तर हे सगळ्यांचं एकमेकांशी ताळमेळ असणं गरजेचं आहे. तर समन्वय कसा करायचा, तर ते चॅलेंजेस आम्ही या प्रदर्शनात मांडलेले आहेत. हे टेक्निकल भाग आहे. त्याबरोबर सामान्य लोकांना या प्रदर्शनाशी जोडून घेण्यासाठी आम्ही काही कॉम्पिटिशन्स घेतल्या. तर त्याच्यामध्ये शाळेच्या मुलांसाठी चित्रकला स्पर्धा घेतली. त्यांना काही विषय दिले होते की वाघाच्या जीवनासंबंधी, म्हणजे वाघ हां, तर ते त्यांनी चित्र काढायचं. हायस्कूल कॉलेजच्या मुलांसाठी आम्ही निबंध स्पर्धा घेतली आणि त्यांनाही परत वाघाच्या जीवनाच्या संदर्भातले म्हणजे पण चित्रकलेचे आणखीन हे विषय वेगळे होते. तर ते त्यांना वेगळे विषय दिले. आणखीन मग त्यांनी निबंध लिहून द्यायचा आणि मग त्याच्याही वरच्या लोकांसाठी ओपन याच्यासाठी आम्ही एक पोस्टर कॉम्पिटिशन केली. त्याच्यामध्ये वाघाचं चित्र काढायचं, पण वाघ वाचवा जंगल वाचवा ह्या अर्थाची त्याच्यात संदेश आले पाहिजेत छोटेसे, तर ते असे संदेश देणार आहे. तर अशी 3 स्पर्धा हे केल्या होत्या. त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला आहे की ते आम्ही मग तिथे मांडणार आहोत, म्हणजे ती चित्र पोस्टर्स वगैरे ती मांडणार आहोत. आणि एक अजून युनिक हे करतोय ह्या निमित्ताने या टायगर रिझर्वच्या ह्याच्यातनं की आम्ही दरवर्षी आता याच्या पुढे महाराष्ट्रातल्या टायगर रिझर्वमधल्या किंवा संरक्षित क्षेत्रातल्या चांगल्या गाईडला सर्वोत्कृष्ट गाईड म्हणून आम्ही पारितोषिक देणार आहोत. तर त्याच्यामध्ये निकष असे आहेत की तो गाईड म्हणून पण चांगलं काम करतोय, म्हणजे जंगलाची माहिती देतो आहे, त्याचं निरीक्षण चांगलं आहे, तो काहीतरी ह्या विषयातली पुस्तकं वाचतोय वगैरे असं करतोच आहे. पण त्याच्याशिवाय पुढे जाऊन तो वन खात्याला काहीतरी प्राण्यांच्या संवर्धनासाठी मदत करतोय त्या तिथे. तर ते काम करणं हा महत्त्वाचा भाग आहे निकष लावताना. तर यावर्षी पहिलं जे प्राईज आहे तर ते आम्ही शेहनाज बेग म्हणून ताडोबाच्या कोरमधली गाईड आहे तर तिला देतो आहोत. तर ती महाराष्ट्रातली पहिली महिला गाईड आहे. हां, तर त्यामुळे तिचा एक युनिकनेस आहे. तिच्यानंतर तिने तिथल्या सर्व याच्यामध्ये आधी सर्व पुरुष आहेत तर त्यांच्या यशाची लढा देऊन तिने स्वतःला एस्टॅब्लिश केलं. त्याच्यानंतर ताडोबामधल्या अनेक महिलांना तिने प्रोत्साहन देऊन गाईड म्हणून काम करायला उद्योग केला आणि त्यामुळे आज अनेक महिला गाईड ताडोबात आहेत. आणखीन आता तुम्हाला इतर ठिकाणी तर पण बघायला मिळतील महिला गाईड. तर त्यामुळे तिचं ते एक महत्त्व आहे आणि त्यानंतर अनेक संवर्धनाच्या कामात तिथल्या ती सहभागी होत असते फॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबर. तर त्यामुळे तिला आम्ही तिची निवड केलेली आहे. तर असा हा संपूर्ण मिळून इव्हेंट असणार आहे.